चैत्र मास चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस शुक्ल पक्षे नवमी उभे सुरवरते उत्तम चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस शुक्ल पक्षे नवमी उभे सुरवरते मध्यानासी दिनकर फळ भरे होय स्थिर
नमिची त्रिभुवनी माझे वंशी चक्रपाणी शिशोभित दाई दिशा आनंद नर नारी दिशा कौशल्यसी नाही भान गर्भी आले नारायण आयोनी संभव प्रगटला राघव शुक्र पक्षी नवमी उभे सुरवर ते योमी नामा म्हणे डोळा नामा म्हणे डोळा पाहिन भुवन प्रयपाळा शुक्र पक्षी नवमी उभे सुरवर ते योमी विठ्ठल महायोग पिते तटे भीमरथा वरं पुंडरीकायदातु समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गाकारो प्रथमानाम पांडुरंगा सर्वप्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने पती संस्कारू बाबा दे सर्व आत्मलोक गणेशू केल्या स्मरण होय सकल निधेंचे अधिकरण देवची वदोसी चरणाचे गुरूंचे ते नमस्कार निराकार ओम नमो ध्यानादि हंसा हंस रूपारी जगदीशा तू सद्गुरु परमहंस परंपरेशा परिपूर्ण नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो
ज्ञानेश्वरांनी दारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावरी जननी देवाची उत्तम चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस शुक्ल पक्षी हे नवमी उभे सुरवरते युगे प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग संत नामदेवराया श्रीराम प्रभू आज नवमीचा दिवस आहे। आज भगवान श्रीराम प्रभूचा जन्म होणार आहे आणि या नात्यानं भगवंत कोणत्या प्रकारानं कोणत्या तिथीला कोणत्या दिवशी कोणत्या नक्षत्रामध्ये कोणती वेळ आहे वेळ आल्यानंतर कोणता आनंद होतो आणि त्या आनंदाला पारावार राहत नाही। या निमित्तानं आईला किती आनंद होतो या सर्वांचं गणित या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे भगवंत सांगतात जगाचा पालन करता जगाचा चालन वलन करता सर्वांचा सर्वस्वी परमात्मा पांडुरंग आत्मस्वरूपानं प्रगट होणार आहे। विठ्ठल परमात्म्याचे निर्वाळ भक्त नामदेवरायांना सुद्धा माहित नव्हतं प्रभू रामचंद्र जन्माला येतात मात्र कसे जन्माला येतात त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे नामदेवरायांना आलेला अनुभव आहे। अभंग जरी 8 चरणाचा असला तरी एका चरणाला 1 तास लागेल म्हणजे किती तास होते बरोबर तसं काही होणार नाही काही घाबरू नका। आणि हा अभंग आपल्या पाठांचा असावा विषय आणि प्रयोजन समजण्यासाठी खऱ्या अर्थानं राम जन्माचाच अभंग राम जन्माला असावा। आणि या निमित्तानं माझ्या बुद्धीला ज्याप्रमाणे चालना देतील सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबारामचा प्रभादी करून ब्रह्मात्री दत्त नारायण लक्ष्मण प्रवीण सच्चिदानंद शांतामाई धोंडो बाबा केळो बाबा सच्चिदानंद श्रीपाद बाबारामचा प्रभादी करून सद्गुरू बाबूराव बाबा भागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली किती वर्ष झाली बाबा 22 वर्षापासून चाललेला हा नाम यज्ञ 22 वर्षापासून चाललेला हा उत्सव जेणेकरून सच्चिदानंद केळो बाबांच्या कृपाशीर्वादानं सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या आशीर्वादानं या ठिकाणी या भगवंताचं प्रगटीकरण करण्याचा जो सोहळा तुम्ही साजरा करत आहात तुम्ही भाग्यवान आहात आणि त्या निमित्तानं माझ्यासारख्या पामराला या 22व्या वर्षाची सेवा प्रदान केली म्हणून मी माझं मत भाग्य समजतो तुम्हा माई बापांचं दर्शन झालं। या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा जन्म होणार आहे आणि या नात्यानं सर्व या समस्त गावकरी मंडळी त्याप्रमाणे सर्व नामधारक अधिकारी वर्ग अर्थात माय बहिणीपासून तर सर्व ज्येष्ठ श्रेष्ठापर्यंत साधकापासून सिद्धापर्यंत सर्वांनी प्रयत्न करून हा कार्यक्रम आपल्या छोट्याशा गावात का होईना मात्र या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं वास्तव आहे या निमित्तानं हा कार्यक्रम आहे। अर्थात प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास्तव भगवंताचा आहे प्रत्येकाच्या हृदयात राम आहे आपण पुढे बघणारच आहोत। आणि या निमित्तानं या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या जन्मानिमित्त या ठिकाणी नामदेवराया आपल्याला काय सांगणार आहेत हे आपण पुढील कार्यक्रमाचं जे आहे आयोजन आहे पुढील भगवंताचा जन्म कसा होणार आहे आपण बघणार आहोत। राजांना मात्र या वेळेला भगवंताचं नामचिंतन होईल त्यावेळेला हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने नामचिंतन करायचं आपला उद्धार झाल्याशिवाय आणि आपल्याकडे अजून भरपूर टाइम आहे कंप्लीट आपल्याला 12 वाजता जन्म झाला पाहिजे बरोबर माध्यानाची दिनकर पळभरी होय स्थिर। आजच्या या दिवसाला जेव्हा सूर्य माध्यानावर येतो अर्थात अर्धा दिवस पूर्ण होतो अर्धा दिवस पूर्णत्वाला आला की तेव्हा श्रीराम प्रभूचा जन्म झालेला आहे। शास्त्र सांगतंय कोण सांगतंय शास्त्र म्हणून आपल्याला बघायचंय शास्त्रों में तो बात है लेकिन संतों के हाथ है। जर संतांची जर कृपा जर असेल तर भगवंताचं प्रगटीकरण होतं आणि भगवंताची जर त्या ठिकाणी संत कृपा जर नसेल तर भगवत कृपा भगवंताचं दर्शन होत नाही भगवंत आपल्या भेटीला येत नाही। म्हणून उत्सव सादर करत असताना आपल्या मनामध्ये आनंद असावा
आनंद द्विगुणित असावा। आम्ही या कार्यक्रमासाठी आलो, आम्हाला आनंद होतो आहे, आमच्या जीवनामध्ये खूप मोठा आनंद होतो आहे, खूप मोठा आनंद होतो आहे। अर्थात प्रभू रामचंद्र जन्माला येणार आहे। विठ्ठल आपण गावातून दिंडी प्रदक्षिणा काढली, खूप मोठा आनंद, सगळी लेकरं नाचत होती। आणि हे कशासाठी, तर हे माध्यम आहे की जेणेकरून त्या लहान लहान बालकांना सुद्धा समज घडली पाहिजे। आमचं गाव निर्व्यसनी राहिलं पाहिजे, आमच्या गावामध्ये प्रभू रामचंद्रानं वास्तव केलं पाहिजे, आमच्या घरामध्ये प्रभू रामचंद्र भगवंताने वास्तव केलं पाहिजे, आमच्या घरात वास्तव करता करता आमच्या हृदयामध्ये भगवंतानं वास्तव केलं पाहिजे, आमच्या हृदयामध्ये वास्तव करता करता भगवंतानं आमच्या हृदयामध्ये प्रगटीकरण केलं पाहिजे, आमच्या हृदयामध्ये प्रगटीत करता 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 आम्हाला आमच्या रूपाची ओळख झाली पाहिजे, आम्हाला आमच्या रूपाची ओळख होता होता आमच्या स्वरूपाची ओळख झाली पाहिजे, आमच्या स्वरूपाची ओळख होता होता आम्हाला आमच्या स्वरूप स्थितीमध्ये जाऊन आम्हाला आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे, आम्हाला आत्मसाक्षात्कार होता होता आम्हाला आत्मदर्शनाने भगवंताचं दर्शन झालं पाहिजे। किती सोपं आहे ना बाबा, एवढं करता करता आम्हाला प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं पाहिजे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। अर्थात दिंडी जेव्हा आपण चालतो बाबा, पावला पावला म्हणजे राम वाटचाली घेतल्या जी दिंडी चालते ना, तेव्हा प्रत्येक पावलामध्ये भगवंताचं नाम, वाटचाली यज्ञ पावला पावली, पावला पावलामध्ये भगवंताचं नामचिंतन व्हावं। हा दुष्काळ आहे, कीर्तनकारांचा दुष्काळ आहे की अंतर्ज्ञानानं सांगणारी माणसं कमी आहे। बाबांचा आठास भाऊ तुम्हाला यायला लागेल, नवमीची सुट्टी नाही का बाबा? तुमच्या कृपा आशीर्वादानं रामनवमीची सुट्टी आहे भाऊ, एक नाही 2 कार्यक्रम करावे लागतील। आज्ञा श्री गुरुची आज्ञा आपल्याला काय होणार? श्री गुरु सारी गास्ता पाटी राता, श्री गुरु सारी गास्ता पाटी राता, श्री गुरु सारी का इतरांचा लेखा पूर्ण करी, राजराज सीतांचा काय भीक माझी, मराठी कल्पतरू तलवाटी जो कोणी परिसरा, काय होणे त्याला सांगा गुरुजी, राजयाची कांता काय भीक माझी, मनाची अजोगे सिद्धी पावे। आपल्याला जर भगवंत बघायचं असेल तर श्री गुरु सारी का हस्ता पाठीराखा, उसा संतांशी जाऊ। आपल्याला जर माहित नसेल, संतांना विचारलं पाहिजे, देवाचा पत्ता सांगा, देव कुठे राहतो, प्रभू रामचंद्र कुठे असतात, कुठे राहतात, कुठे राहतात? सद्गुरू आपल्याला सांगतात, सर्वागती राम देहानी, सर्वागती राम देहानी, सर्व घटामध्ये भाऊ राम। बाबा ओरडून ओरडून सांगतात, आपल्याला खुर्चीवर बसून बाबा सांगतात, आपल्याला ओरडतात बाबा सांगतात, भाऊ असं करू नये, कुणी दारू पिऊ नये, हा माझा निश्चय आहे। माझ्या बापानं जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगणार आहे, माझ्या संपूर्ण मला जे ज्ञान सांगितलं मी ते ज्ञान सांगण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आहे। माझा जन्मच यासाठी झालेला आहे, कारण तुमचा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे। तुम्हाला शेवटी सरते शेवटी तुम्हाला यम म्हणता आलं नाही पाहिजे, राम म्हणता आलं पाहिजे। यासाठी केला होता हट्टहास, शेवटचा दिवस गोड आता चिंते पावन
कुंतड्या धावा दृष्टी माझी पोट भरून भूक भागली पाहिजे, पोट भरून पाणी प्यायलं पाहिजे, पोट भरून भगवंताचं नाम चिंतन सरते शेवटी अंतकाळी ज्याचे नाम आहे तुका म्हणून बाबा भार नाही शेवटी मला सुख भेटलं पाहिजे अर्थात माझा ते सरते शेवटी मुखामध्ये येण्यासाठी ही दिवी चालू आहे राम वाटचाली यज्ञ पावला पावलामध्ये यज्ञ होणं गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण आज जे आलेलो आहोत आपला यज्ञ सफल होण्यासाठी आपला यज्ञ सफल झाला पाहिजे अर्थात आपण जन्माला आलो त्याचे आज फळ झाले साठी तुम्ही सांभाळले संती भय निरसने खंती कृत्य झालो इच्छा केली ते पावलो माझी इच्छा होती या जन्माला येऊन प्रभू रामचंद्राची भेट झाली पाहिजे या जन्माला येऊन भगवत दर्शन झालं पाहिजे या जन्माला येऊन मला भगवंत भेटावा मात्र आमचं काय झाले सर्व सुखाची आशा जन्म सुखाची आशा आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला क्षण एक क्षण सुद्धा मी मुक्त कसा होऊन जाईल या जन्मामध्ये असा प्रयत्न कधी केला नाही क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिंदचा दिशा दाही शिव पावरा दाही दिशेला फिरला मात्र शिनत पदरामध्ये पडला भगवंत पदरामध्ये पडला नाही सुख मला मिळालं आणि सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला म्हणून माया वेष्टीला जीव माझा या मायेच्या रगड्यात फिरत राहिलो म्हणून मला भगवंताची भेट झाली आहे आणि म्हणून भगवंताची जर भेट व्हायची असेल तर गरज सद्गुरूची आहे बाबा सांगायचे हो गुरुची गरज गुरु जर केला नाही तर जीवन गुरासारखा सद्गुरु धाडता जर नाही केला तर जीवन शून्य आहे त्याला किंमत नाही मगाशी बाबाने सांगितलं कुंकू जर लावलं नाही तर सौभाग्यवती समजत कुंकवा नाही ठाव म्हणे आहे भावावी नये कुंकू लावलं पाहिजे त्याप्रमाणे भगवंत जर भेटायचं असेल तर भगवंताच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घालायचं ज्याप्रमाणे पतीच्या नावाचं मंगळसूत्र आपण गळ्यात घालतो त्याप्रमाणे भगवंताच्या नावाचं जर मंगळसूत्र जर आताच परिधान जर केलं तर मेल्यावर तुळशीचं पान तोंडात घालायची गरज येणार नाही आणि त्याच्यासाठी बरं का उत्तम भूमिका असावी लागते उत्तम भूमिका असावी लागते अर्थात जर भगवंत जर आपल्या गावात यावा तर गाव साफसफाई असावी लागते बरोबर तुम्ही सगळी साफसफाई केली गावातून सर्व साफसफाई केली आता आपल्या अभंगाकडे जावं आपल्याला कमी टायमिंग आहे बरं का कंप्लीट 12 वाजता आपलं सर्व कंप्लीट झालं पाहिजे घर बांधून झालं पाहिजे लोक आपल्याला पूजेला आली पाहिजे कधी बरं का महाराज लोक आली पाहिजे जर आपलं घरच बांधून जर झालं नाही तर कसं होईल बाबा होईल होईल का सुरेश बाबा होईल का नाही आपलं घर इकडे दुसरे सुरेश बाबा आहेत ना ते पण आहे अरे सुरेश बाबा होरे दोन सुरेश आहेत कारण इथं सुरेशच काम आहे घर साफ पाहिजे तेव्हा भगवंत येईल गाव साफ पाहिजे तेव्हा भगवंत येईल उत्तम वेळ पाहिजे उत्तम टायमिंग पाहिजे जर उत्तम जर नसेल शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम
शरीर सुखाचं पाहिजे, शरीर उत्तम सांगले, शरीर सुखाचे, शरीर उत्तम पाहिजे. कसं पाहिजे शरीर? येण्याची शरीरे विठ्ठल शरीर उत्तम पाहिजे. उत्तम जर भूमिका जर असेल, उत्तम जमीन जर असेल तर शेत पिकणार. जर उत्तम जर शेत जर नसेल तर शेत पिकणार नाही. त्याप्रमाणे शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषिले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. जर या शरीरानं जर साधलं, या शरीराने जर साधले तर शरीरे साधिले तर हे शरीर परब्रह्म होऊ शकतं. हे शरीर परब्रह्म होऊ शकतं. नुसतंच ब्रह्म नाही, नुसतं ब्रह्म नाही तर शरीरे साधिले परब्रह्म, परब्रह्म स्वरूपाला हे शरीर प्राप्त होऊ शकतं. मात्र शरीरानं उत्तम काम केलं पाहिजे. येणे जी शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना धारे चिरापडे. जर या शरीरानं साधन साधलं, अर्थात साध्य जे नाम दिलेलं आहे, बरं का, साधन जे नाम दिलेलं आहे, साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी शत्रूनं आपल्याला नाम दिलेलं आहे. बाबा हे तुझ्याकडे ही वस्तू घे, ही गाडी घे आणि बाजाराच्या गावाला जा, बाजार करून घेऊन ये. काय सांगितलं बाबा? गाडी घेऊन जा, ही गाडी तुला घे, या गाडीमध्ये बसा, याच्यामध्ये ड्रायव्हर आहे, हा या गाडीमध्ये बसा आणि तुम्ही त्या बाजाराच्या गावाला जा. म्हणजे तुम्हाला साधन दिलेलं आहे, तिथं जायचं, आपला बाजार करायचा, परत वापस आपल्या घराला, माहेराला. माझ्या मुलं घराला बाबा जाते माहेराला, मी जाते माहेराला. आपण आलेल्या माहेराला परत जाता आलं पाहिजे. आपण ज्या माहेराहून आलो त्या माहेराला जाता आलं पाहिजे. अर्थात आपण जन्माला आलो आणि आता आपण सासर मध्ये आहोत. जन्माला आलो, या पृथ्वी तलावर आपलं सासर आहे. या ठिकाणी आपल्या सासरच्या घरी आपला प्रपंच करायचा आणि परत पुन्हा आपल्या माहेराला सुख आहे तिथं जायचं. बरं का, सासरीमध्ये सुख नाही, सर्व सुखाची आशा जन्म गेला. त्याप्रमाणे जन्माला यायचं, जन्माला आल्यावर जन्म सुख भोगायचं आणि भोगून परत पुन्हा परमात्म्या जवळ जायचं. जेणे हा जीव दिला तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गाईन गुण तयाचे. त्याच गुण गाता गाता, गात जागा प्रेम मागा, पांडुरंगाला प्रेम मागायचं आणि परत त्याच्याकडं जायचं. जन्म वेळ सुद्धा आपली चांगली पाहिजे. नामदेवराय काय सांगतात बाबा, आपण जन्माला येताना जर आपली जन्म वेळ जर चांगली नसेल तर चुकीचं गणित होऊ शकतं. आणि म्हणून नामदेवराय सांगतात याच्यासाठी पाहिजे उत्तम भूमिका निभावणे पाहिजे. उत्तम पाहिजे, उत्तम शरीर उत्तम पाहिजे. येण्याची शरीर शरीराला येण्यासाठी किंबहुना येणारे चिरापडे. जर याच शरीरानं जसं गाडीत बसल्यावर ड्रायव्हर तिथं नेतो त्याप्रमाणे सद्गुरू ड्रायव्हर सद्गुरू आपल्याला गाडी देतात. गाडीचा भाऊ हे नाम, हे गाडी तुझं साधन आहे, नाम हे गाडी आहे. या गाडीमध्ये बसा आणि या गाडीमध्ये बसला की प्रवास करता करता तुम्ही परमात्म्याजवळ जा आणि परमात्म्याचं दर्शन घेऊन तुम्ही परत या, परत या, परत या. परत यायचं का आपण? जो प्रापंचिक आहे तो परत येतो, ज्याला प्रापंचिक नाही बरं का तो परत येत नाही. देव पाहयासी गेलो, पण आपल्यासाठी काय आहे बाबा? प्रापंचिकासाठी परत माहेराला यायचं आणि ज्याचा प्रपंच नाही त्याला देवच होऊन गेलो. मग आपल्याला देवाची बरे, देवाची बरे, तुका म्हणजे तुम्ही घरे आहात ना, मग खोटेच्या मागे काय लागता? उत्तम तुम्हाला गाडी दिलेली आहे ना, सद्गुरू ड्रायव्हर सद्गुरूला सांगितले भाऊ या गाडीमध्ये बसा, देवाची भेट होईल, निश्चित देवाची भेट होईल. देवाची भेट झाल्यावर तुम्ही देवच झाला.
एकदा का समजा मिठानं समुद्राला जाऊन मिळालं मीठ परत मीठ आपल्याकडे आलं कुठे आलं समुद्राला छोटासा दृष्टांत आपल्याला जग दाखवते भाऊ पुरता जग तुमच्या पुरता की आकाशापुरता आकाश आपल्या पुरता का नाही हवा ही आपल्या पुरते का नाही जगभर हवा आहे त्याप्रमाणे ते मीठ आपण समुद्रापासून आणलं परत जर समुद्रात टाकलं तर लवण मिळालिका जळेल परत त्या पाण्यासारखं होऊन जातं पाणी तेरा रंग कैसा जिसने मिलाया वैसा त्याप्रमाणे भगवंत सांगतात की बाबा रे बाबा सांगायचे परत तुमचं स्वरूप आहे ना ते बघण्यासाठी तुम्ही परत त्या ठिकाणी गेला पाहिजे अर्थात तुमची साधना करून साध्यापर्यंत पोहोचला पाहिजे एवढं मशागत करून याला बनवलं पाहिजे कशासाठी येण्याची शरीरे तर सोपं करून सांगतो येण्याची शरीरे म्हणजे याच शरीराला येण्याची शरीराला येणे सरे परत पुन्हा या शरीराला यायचं नाही अर्थात भगवंताची भेट घ्यायची भगवंतच होऊन जायचं परत यायचं नाही कारण हा देह नाशिवंत मलमूत्राचा पाहता वरी चरणा घाती गेले कृमी कीटकांचा समजा रव दुर्गंध दिले अमंगळेचा बांधा आणि याचा काय लोभ घ्यायचा बाबा हे नाशिवंत आहे पुष्क आहे सडक आहे मात्र याचाच वापर करून आपण परब्रह्म व्हायचं अर्थात येण्याची शरीरा येणे सरे म्हणजे हा जो 84चा फेरा आहे याच शरीरानं चुकवता आला पाहिजे किती उत्तम बनवायचं बघा का याच शरीरानं 84 लक्ष योनीचा फेरा चुकवता आला पाहिजे येण्याची शरीरा येण्यासाठी किंबहुना येरझारे चिरा येरझारे म्हणजे 184चा फेरा चुकवता आला पाहिजे तो चिरा पडायला नको परत पुन्हा अर्थात याला कुठेतरी फळ भावली होती अर्थात जाईल बाईनं कापून टाकलं बाबा सांगायचे तिनं छाटून टाकलं परत जोडला पाहिजे संत चरणी रज लागता सहज वासनेचे बीज आपण त्याला काय म्हणतो लाहो करा गाठ घालामुळं बंदी किंवा परत त्याला जोडता आलं पाहिजे तो कोणता अभंग आहे बाबा संतांकडून जोडून घ्यायचं आपण संत दर्शनीय पद्मलाभ पद्म अर्थात पद्म कुठं आहे आपण बिंबी म्हणतो ना तिथून कापलं ना संतांचं दर्शन झालं की तुम्हाला ते जोडता आलं पाहिजे जोडलं की परत नाही देवाची नातं जोडता आलं पाहिजे म्हणून हा द्या किती पण करायचं एवढं पैसे करायचं येण्याची शरीरे परत पुन्हा शरीराला यायचं नाही किंवा येण्याला पडे परत पुन्हा त्याला हे व्हायला नको म्हणून साठी काय गरज नाही आहे सद्गुरूची आहे म्हणून आपण गुरु केला पाहिजे गुरु करा चुकवा 84चा फेरा गुरु एवढं उत्तम बनवायचं आणि म्हणून नामदेवराय म्हणतात हे मलाही कळत नव्हतं मी देवाबरोबर राहायचो मला वाटतं एवढंच आहे काय भजन करायचं कीर्तन करायचं देवाबरोबर राहायचं गप्पा मारायच्या गोष्टी करायच्या त्यांच्याबरोबर जेवायचं आणि झालं एवढंच जन्म आहे की काय म्हणून त्यांना सांगितलं नामदेवा अरे ते गोरोबा काका ते सांगतात ना माऊली हा मुक्ताई सांगते ना तुला मग तुला जावं लागेल कुठेतरी सत्संग केल्याशिवाय तुला जमणार नाही सत्संगतीने तिथे बुद्धी सत्संग झाल्या बोलतात त्या ठिकाणी मला लाय माझे त्या ठिकाणी जरूर तुझे सोबत त्या ठिकाणी तुझे सद्गुरू अरे आवडे लागला जा ते सद्गुरूचे पाय कुठं आहे दोन्ही ठेवलेले ते जायला बघून जावा आणि तिथे बघ राजा जाऊन बघ माझी संगत सोडून दे माझ्यानं तुला मी भेटणार नाही
मला तू बघतोय मात्र मी तुला भेटणारा नाही. तुला बघायला भेटेल ते रूप बघायला भेटेल मात्र स्वरूप बघायला भेटणार नाही. म्हणून तुला आवडा नागनाथला जावं लागेल बरं का. विसोबा क्षेत्राकडून ते ज्ञान घ्यावं लागेल. कारण तो असाच कोरा होता ना आता देवाच्या पायावर डोक्यावर पाय ठेवायला लागला. तो असाच होता तुझ्यासारखा कोरा. नामा कच्चा बे नाही गुरुचा भक्त नामा कच्चा नागनाथला गेले. त्या ठिकाणी गेले आणि पाय तुझे तेथे सद्गुरु पाय तुझे दोन्ही बघतोय तर त्या पिंडीवर दोन्ही पाय ठेवले. सर्वांना अश्रुत आहे. म्हणजे हे कळतं कधी केव्हा कळतं तेव्हा वाटतंय की ही उत्तम भूमिका जर आपण जर चांगली केली तर आपल्याला हा उत्तम मास येऊ शकतो बरं का. म्हणून नामदेव राया सांगायला लागले मी सर्व काही केलं त्या सद्गुरूचे पाय डोक्यावर ठेवणे इतकी पद तेवढ्यापर्यंत अधिकार प्राप्त करतो. ही सर्व सद्गुरूची कृपा आहे. म्हणून नामदेव राया सांगायला लागले उत्तम हा दिवस. कोणता उत्तम हा दिवस ज्या दिवशी आपल्याला सद्गुरू भेटतील तो दिवस उत्तम आहे बरं का. उत्तम हा दिवस ऋतू वसंताचा बरं का. तो दिवस यायचा म्हणजे ज्या टायमाला धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली. ज्या दिवशी संत आपल्याला भेटतील तो दिवस उत्तम आहे. तो दिवस आजचा आहे. उत्तम हा दिवस ज्या दिवशी मला संत भेटले तेव्हा माझा नवीन जन्म झाला. कधी आज या दिवशी प्रभू रामचंद्रांना आज खऱ्या अर्थानं जन्म घेण्यासाठी हा दिवस का निवडला त्याला कारण आहे उत्तम हा दिवस. ज्यावेळी संत आपल्या जीवनात येतील तो दिवस उत्तम आहे. उत्तम हा दिवस ऋतू वसंताचा. कुणाचा ऋतू वसंताचा. वसंत ऋतू आल्यावर सर्व फुला फळांना काय होतं बाबा फुलं येतात फळं येतात. कधी या महिन्यामध्ये चैत्र महिन्यामध्ये येतात. कारण का तर त्यावेळेस वसंत ऋतू असतो. त्यावेळेस त्याचप्रमाणे सद्गुरूनं नाम दिलं म्हणजे तो दिवस भाग्याचा आहे. तो दिवस वसंताचा समजा. त्या दिवशी जर आपल्याला जर नाम जर मिळालं तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये राहिलेल्या उर्वरित आयुष्यामध्ये जे आपल्याला फळ मिळावं असं वाटतं ते मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून नामदेवराय सांगतात माझ्या जीवनामध्ये सद्गुरू आले आणि या निमित्तानं माझं हे परम भाग्य समजतो की उत्तम हा दिवस आहे आणि ऋतू वसंताचा आहे. त्या दिवशी खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्राचा जन्म झाला. तर महाराज या ठिकाणी सांगतात प्रभू रामचंद्राचा जन्म होण्यासाठी एवढं सर्व काही केल्या वाचून प्रभू रामचंद्राचा जन्म होत नाही. महाराज प्रथम चरणातून आपल्याला सांगतात
टाके देवगावला आलो आणि कोकिळ आडवी गेली आणि त्या आंब्याच्या झाडावर बसली आणि खूप म्हणायला लागली. अर्थात चैत्र मास आला म्हणून समजा, अर्थात ऋतू वसंताचा दिवस आला म्हणून समजा. म्हणून या दिवसाला हा दिवस प्रभू भगवंतानं अवतार तुम्हा धरावया. कारण भगवंतानं अवतार घेण्यासाठी हा दिवस का निवडावा याला कारण आहे. ऋतू वसंताचा दिवस आहे, चैत्र मास आहे, म्हणून तो महिना उत्तम पाहिजे. उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा. जर ऋतू वसंताचा जर नसेल, चैत्र मास जर नसेल, तर भगवंत म्हणतात ज्या ठिकाणी पवित्र असलं पाहिजे, उत्तम असलं पाहिजे, उत्तम चैत्र मास. सर्व वर्षामधून त्या महिन्याला महत्व आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी नामदेवराय सांगतात तो महिना उत्तम आहे. उत्तम चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस. म्हणून या ठिकाणी उत्तम दिवस आहे, ऋतू वसंताचा आहे आणि या दिवशी भगवंत जन्म घेणार आहे. विठ्ठल आणि त्याच्यासाठी हे जीवन वाहून नेलं पाहिजे. त्याचप्रमाणे भगवंत सांगतात बाबा रे, जर असा दिवस पवित्र असेल, महिना जर चांगला असेल, ऋतू वसंताचा दिवस आहे, या दिवशी या तिथीला, तर तिथी कोणती आहे महाराज दुसऱ्या चरणातून आपल्याला सांगतात. काय सांगतात बाबा महाराज? काय सांगतात? शुक्ल पक्षी ही नवमी उभे सुरवरते योमी. कोणती तिथी आहे? शुक्ल पक्ष आहे. शुक्ल पक्ष नवमी, शुक्ल पक्ष यायला असावा आणि नवमीचा दिवस असावा. देवाला प्राप्त करण्यासाठी, देवाला अवतार घेण्यासाठी तो दिवस निवडलेला आहे. शुक्ल पक्ष असावा. आपण काय करतो बाबा? आपण भलत्याच पक्षामध्ये आपण भलता पक्ष निवडतो, म्हणून आपल्याला राम जन्माला येत नाही. पक्ष आपला चुकीचा झाला. आता कोणी कोणाच्या पक्षामध्ये जायचं. म्हणून आता नाव घ्यायचं परमार्थिक क्षेत्रामध्ये पांडुरंगाचं नाव घ्यायचं, पांडुरंगाचं. परंतु नाव माहिती आहे, मात्र नाम माहिती नाही. तुम्ही वेगळ्या पद्धतीने जाल, असं काही करू नका. तर या ठिकाणी संत सांगतात तुम्ही पक्ष वेगळा निवडला. तुमचा या जन्मामध्ये या तिथीला जन्म होत नाही, या तिथीला तुम्ही येत नाही. कारण का? तुम्ही पक्ष बदललेला आहे. जरी तुम्ही कीर्तन करत असाल, पेटा बांधला असेल, मात्र ऐशी जोडी करा रामकंठी धरा. ऐशी जोडी करा रामकंठी धरा. धरलं का कंठी राम? त्याला कंठचं माहितीये का? कंठी प्रेमदाचे दैनी लोटे आणि दही प्रगटे राम. कंठी प्रेम दाटले का त्याच्या कीर्तनकाराच्या? किंवा तो सांगू शकेल का हे नवमी सांगेल का? तो त्याला नाही सांगणार. कारण तो नवमी मध्ये कधी बसला, नवमी मध्ये कधी गेला नाही. बरं का? शुक्ल पक्षामध्ये कधी गेलाच नाही, संतांच्या संगतीत कधी गेलाच नाही. उत्तम शरीराची भूमिका कधी निभावलीच नाही. कारण त्याला अनुभवी आहे. अर्धा हाती जान खतरे भीती. अर्ध्या हळकुटानं तुम्ही धरलेली माणसं कधी रामकंठी धरा सांगू शकत नाही. माझ्यासारखी अज्ञानी माणसं सांगू शकत नाही. याच्यासाठी ज्ञान हवा. ते ज्ञान पैगाबरवे जरी म्हणे अज्ञान, तरी संतांना बजावे सर्वस्वी. मग त्यांच्याकडे गेलं पाहिजे. ऐशी जोडी करा रामकंठी धरा. सेवे चुके पेला गर्भवास. आपला गर्भवास झाला पाहिजे. जर आपला गर्भवास जर चुकत नसेल तर नाही. म्हणून उत्तम भूमिका पाहिजे, उत्तम दिवस पाहिजे, चैत्र मास पाहिजे. म्हणून या ठिकाणी शुक्ल पक्षी ही नवमी उभे सुरवरते योमी. सुरवर म्हणजे कोण? सुरवर म्हणजे देव देवांगना, अर्थात ऋषी मुनी गंधर्वांनी आपल्याला आशीर्वाद दिला पाहिजे. संत आशीर्वाद प्राप्त झाला पाहिजे. जर संत आशीर्वाद प्राप्त नाही तर होणार नाही. म्हणून महाराज आपल्याला बरं का दुसऱ्या चरणातून सांगतात
शुक्ल पक्षी नवमी म्हणा. शुक्ल पक्ष ही नवमी शुक्ल पक्ष आहे आणि नवमीचा दिवस आहे. त्या दिवशी माझे प्रभू रामचंद्र जन्माला येणार आहे. नवमी बरं का शुक्ल पक्ष असावा आणि नवमी असावा. चंद्राच्या कलाटी 16 कडे चंद्रमा किती कळा आहेत बाबा 16. म्हणजे शुक्ल पक्ष येण्यासाठी तेवढे दिवस ओलांडावे लागतात आणि अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी अंगार निशी गणदात महाराज काही म्हणत असं काही नाही. आपल्याला अनुभव असेल तसा बाबा म्हणतात भाऊ कसं जसं असेल तसं आपण तळागाळामध्ये आपण काय प्रचारक प्रसारक नाही. आपण कोणीतरी 1-2 जीवाचा जरी उद्धार झाला या गावामध्ये तळवडा आव्हाटा याच्यापैकी कमीत कमी दोघांना जरी फटका जरी लागला तरी 2 दिवस राहिल्याचं फळ मला मिळेल नाही तर मिळणार नाही. बाबा अंकार घनदाट अरण्यात राहणारी माणसं अंधारात राहतात. त्यांना प्रकाशाकडे नेण्यासाठी सौर ऊर्जेचं काम आहे. एवढी मोठी सौर ऊर्जा आहे तिचा प्रकाश पडला पाहिजे. यासाठी आपण बॅटरी बसवली पाहिजे त्या गावामध्ये जाऊन. जर बॅटरी बसवली तर नाही तो कीर्तनकार काय कामाचा बाबा एखाद्याला तरी फटका बसावा बस कीर्तनाचं समर्पण होईल. तर का 22 वर्षापासून आम्ही काय बघत आहोत या गावामध्ये आणि 22 वर्षामध्ये 22 घरं जरी झाली तरी बाद झाली बाबा. अंगाराचा अंधार घालवा बाबा. अहंकार निशी घनदाट. पुढे काय बाबा गुरु वचनी मग आता तेच मला ऐकायचं मला येत नव्हतं. गुरु वचनी फुटली जेव्हा गुरुचे वचन कानावर आलं बरं का बाबा. गुरु वचने फुटली पहाट अंधारात होतो. गुरु वचन कानावर आलं आणि अंधारातून बाहेर आलं. गुरु वचने फुटली पहाट जीवनामध्ये पहाट झाली. माता भक्ती भेटली माता भक्ती नावाची माता मला भेटून दिली. कोणा गुरुनं भेटून दिली मला. माता भक्ती भेटली तिने मार्ग दाविला फुकट डबा नाही
मार्ग दाविला चोखट म्हणजे चोख चांगला मार्ग दाखवला. माता भक्ती भेटली नवविध भक्तीच्या नवरात्रा. करून पोटी घालीन पुढं काय बाबा, आणि त्याच्या पुढं म्हणून आपण काय केलं पाहिजे, तो पुत्र पोटामध्ये जन्माला आला पाहिजे. सगळं सांगत असतं ना बाबा, आपल्याला वेळ जाईल बरं का. म्हणून नववीन भक्तीच्या नवरात्रा या ठिकाणी सांगतात नवमी आम्हाला नवमी सांगायचे म्हणून इकडे आलो बाबा. यायचं कारण काहीच नाही. असं नाही, लगेच यायचं, जवळ यायचं आपल्याला. बाबाने आपल्याला काय मार्ग दाखवला, चौकट का दुनियादारी करीत बसायची नाही. रामाची सीता कोण, त्याला एवढं एक नव्यापर्यंत सर्व सांगत बसलं तर बाबा रामायण सांगता 8 तास लागतील. तुम्हाला 8 तास लागतील, आपल्याला 8 तास घालवायचे नाही बरं का. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, माता म्हातारी मरून गेली तेव्हा माता भक्ती धावून आली. आता संध्या करून मी कशी तेव्हा झाली संध्या, संदेह माझा गेला, माझा संशय भाग गेला माझ्या गुरुने. झाली संध्या, संदेह माझा गेला. आत्मा राम आपल्या हृदयामध्ये प्रकट व्हायचा आहे. नवमी शुक्ल पक्षी ही नवमी उभे सुरवरते योमी, अर्थात देवाने सुद्धा आपल्याला आशीर्वाद द्यावा आणि देवानं आपल्याला देवाच्या गावाला घेऊन जावा. म्हणजे नवमीच्या दिवशी मरण येणं चांगलं सौभाग्यवतीला. कुणाला बाबा, सौभाग्यवती आहे ना, तिला नवमीच्या दिवशी मरण यावं. म्हणाल बाबा आमच्या बाया मारायला आले का तुम्ही, नाही ना. कोणत्या बाया बाबा, जिने हे कपाळाला लावलंय ना ती सौभाग्यवती. तिने लावलंय ना कपाळाला, ही सौभाग्यवती. तिच्या कपाळाला काहीच नाही, तिचं नाव काय आहे बाबा, सौभाग्यवती आहे का ती, नाही. तिनं लग्नच केलं नाही म्हणून लावलं नसेल. जिनं लग्नच केलं नाही ना बरं का बोले महाराज, जिनं लग्नच केलं नाही ना ती लावणार नाही, म्हणून लावलंच पाहिजे. म्हणून आयव नवमी असते आपल्याला पितृपक्षामध्ये बघा. नवमी आयव नवमी बरं का. जी बाई सौभाग्यवतीचं देणं घेऊन मरण ती नवमीला, तिला तीच नाही धरायची, तीच नाही बघायची. ब्राह्मणाकडे जायचं नाही, ब्राह्मण आपणच व्हायचं. ही सौभाग्यवती संपली ना, हीचं पित्र त्या दिवशी घालायचं नवमीच्या दिवशी. शुक्ल पक्षी ही नवमी म्हणून उभे सुरवर ते योगी, देवाने आशीर्वाद द्यावा म्हणून नवमी. उभे सुरवरते योगी सद्गुण कृपा केली, नीत वस्तू पै लावली. माझा अंधार घालवला बाबा अंकार सुगंधार, गुड वचने बिघडील पाठ. माता भक्ती विजली बळवंत, ते मार्ग लाविला पटवला. आणि एवढा जन्म सुकर व्हावा महाराज म्हणतात का देव सुद्धा त्या ठिकाणी आशीर्वाद देत नाही. देव सुद्धा आशीर्वाद देत नाही तर सूर्यवंशामध्ये भगवान श्रीराम प्रभू जन्माला येणार आहे. कोणत्या वंशामध्ये बाबा, सूर्यवंशामध्ये जन्माला येणार आहे. अर्थात त्या वंशाचा जर राजा होणार आहे, जन्माला येणार आहे, प्रभू रामचंद्र या जगाचा तारण पालन करता, तर त्याच्यासाठी एक पळभर सुद्धा बरं का भगवंत त्या टायमाला स्थिर होणार, स्थिर झालेले आहे. असं नामदेव राय खात्रीला सांगतात की ज्या वेळेला या हृदयामध्ये भगवंताचं प्रकटीकरण होतं ना, त्या वेळेमध्ये भगवंत सुद्धा आपल्यावर कृपा करतो, गुरुचा आशीर्वाद असतो, भगवंताचं नामचिंतन कानावर येतं. आणि ज्या वेळेस तुम्ही चिंतन कराल ना, अर्थात तुम्हाला सांगतो सूर्य बाजूला ठेवा. तो सूर्य आहे, तो सूर्य आहे, तो सूर्य आहे आणि हा सूर्य नाही का, याच्यामध्ये सुद्धा जेवढा तो तप्त होतो तेवढं हे तापलं जातं बरं का. मांडे भाजले जातात, ज्ञानोबराय म्हणतात, मांडे भाजले जातात. कुठं, यामध्ये सूर्य आहे. जर याला जर तप्त जर केलं तर मांडे भाजल्याशिवाय राहत नाही. पाठीवर मुक्ताईने मांडे भाजावं, एवढं तापलं जात आहे. मग विचार करा, एवढी उष्णता आहे का आपल्याकडे इथं, नाही. एवढी उष्णता याच्यामध्ये तयार होते. अर्थात अग्निदेवता प्रकटीकरण होतं, म्हणून ही नवमी आहे. मग अग्निदेवता प्रकटीकरण होतं ना, अर्थात अग्निदेवता जर प्रकट होते, एवढी ताकद याच्यामध्ये आहे. मग आम्ही ती साधना का करू नये. विठ्ठल विठ्ठल.
किती होते तर महाराज म्हणतात माझा अनुभव आहे जर प्रभू रामचंद्र जर जन्माला यायचे असले तर सूर्य देवता सुद्धा अग्नि देवता सुद्धा पळभर का होईना थांबते महाराज तिसऱ्या चरणातून सांगतात मदनास दिन कर मदनास मध्यानाशी दिनकर मध्यानाचे अर्धा दिवस संपला कंप्लीट 12 वाजले की अर्धा दिवस होतो आणि अर्ध्या दिवसाच्या वेळेमध्ये 12 वाजता जेवढं तापमान वाढतंय ना बाबा जेवढं तापमान वाढतंय ना त्याच्या पलीकडं नंतर वाढत नाही त्याच्या आधी पण वाढत नाही मात्र 12 वाजताचा जो टायमिंग असतो तो बरोबर टायमिंग असतो त्या वेळेमध्ये तेवढं सक्त होतं तेवढं शरीर तापलं पाहिजे जर तुम्हाला हृदयातला राम जर बघायचा असेल तर तेवढं शरीर तापलं पाहिजे हा नामदेवरायाचा अनुभव आहे हा नामदेवरायांचा अनुभव आहे हा कुठल्या गोम्या सोम्याचा अनुभव नाही तेवढं तापलं पाहिजे आता या नामदेवाचं तापल का तेवढं नाही तापणार कारण त्याची साधना कमी आहे जर त्याची साधना तेवढी असेल तर तापेल नाही तर तापणार नाही माझा परमात्मा प्रगट होणार आहे ना तेव्हा सूर्याला सुद्धा काळजी पडते तो पळभर क्षणभर थांबतो का त्याचं दर्शन व्हावं म्हणून कुणाचं दर्शन व्हावं परमात्म्याचं दर्शन व्हावं आत्मा राम हृदयी प्रगटला कोण प्रगटला झाली संध्या संदेव माझा गेला आत्मा राम हृदयी प्रगटला आत्मा राम जर हृदयामध्ये प्रगट करायचा असेल तर आपण ती संध्या जी आहे ती केली पाहिजे महाराज म्हणतात झाली संध्या संदेह माझा गेला संदेह म्हणजे माझा संशय गेला संशय मिटो आणि परमात्मा भेटो ज्यांचा संशय असेल तो कृपया संशय काढून टाका आणि आपला संशय मिटवा आणि परमात्मा भेटवा अर्थात आपण माळ घाला ती साधना करा तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा बरं का शेवटची पाळी गोल्डन चान्स मनुष्य जन्म परत भेटणार नाही ईश्वर बाबा भेटणार नाही तुम्हाला पेन्शिल मुलं बाळ नाही का काही खायला देत नाहीत का हा एवढा रात्रीशी गावोगाव फिरता तुम्हाला काय वाटत नाही का वाटत नाही का खायला देत नाही का घरची मुलं देतात ना मग इकडे कशाला दुसऱ्याकडे आंघोळीला पाणी दे रे बाबा गावातून फिर रे बाबा त्याच्या घरी जा त्याच्या घरी जा त्याला सांगायचं आहे खोटा असं काय असं बडबड करताय म्हातारा
जाऊ दे मरू दे हा अशी म्हणणारी बरीच लोक आहेत. तुम्ही तुमचा चाळा का सोडत नाही? का सोडत नाही? चला बाबा बहुत वराडा आधीच बाळा हा बहुत वराडा आधीच बाळा कितीतरी दिवसाला वराडाला आली हा परंतु तिचा काही चाळा सोडत नाही. एकाचं काय दुसऱ्याचं काय लाज नाही करावं काय हा? लाज सोडून ज्याने परमार्थ केला बाबा सांगायचं तात्पर्य मला एवढं सांगायचंय बाबा माझ्या सद्गुरु तुल्य बाबा या ठिकाणी बसलेले आहेत. ब्रह्मजी सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगायचे भाऊ एकाला जरी घडवलं तरी चालेल. हा त्यांचा तास आहे. बाबांना पेन्शन आहे. बाबांना पेन्शन आहे. मुलं बाळ आहेत सर्व आहे. त्यांचा घरगाडा चांगला चाललेला आहे. फक्त आपण त्याला नवे ते नवरच बरं का पुढे उतरत इतरांची त्यांना खायला भेटत नाही असं नाही. मात्र या जगाचा माझ्या बापानं माझ्या संपूर्ण लोक घडवली महाराष्ट्रभर नव्हे जगात प्रसार केला. मात्र अशी साधना आणि असं संत साहित्यामध्ये जे लिहून ठेवलेलं आहे जसं ते तसं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ज्ञान बरं का खडतर तपश्चर्या आहे बाबाई. खडतर तपश्चर्या आहे. हे तुम्हाला अज्ञान म्हणून समजत नाही तर तुम्ही ज्ञानी आहात मात्र तुम्ही विसरला आहात आपला जीवन कसं आहे. म्हणून हे जीवन परत तुम्ही त्या ठिकाणावर येण्यासाठी हे सर्व प्रयत्न आहेत. म्हणून विषय आणि प्रयोजन समजून घेण्यासाठी मध्यानाशी दिनकर पळभर होय स्थिर. पळभर का होईना माणूस त्या ठिकाणी स्थिर झाला पाहिजे. ते हा जन्म फुकट जाऊ नये. गोल्डनच्या शेवटची पाळी एक मनुष्य जन्म तुकर या वर्म याच जन्मी ओळखी कला आत्मा याच जन्मामध्ये परत आत्माराम भेटणार नाही. म्हणून हा आत्माच राम आहे राजांना बरं का. यांचं असं आहे बाबा देव म्हणतील तसंच राहिलं पाहिजे. देव म्हणतील तसंच खाल्लं पाहिजे तसंच पिलं पाहिजे. आपण त्याच्या पलीकडे जर गेला तर आपण नुकसान होईल. हातात ऍक्सिडेंट होण्याचा संभव आहे. गतिरोधक आहे. भाऊ तू त्या रस्त्याने जातो ना तो रस्ता वाईट आहे बरं का ओले महाराज. मात्र तो गतिरोधक तुम्हाला थांबवण्यासाठी या गावात आलेले आहे. 2-3 गतिरोधक आलेले आहेत. भाऊ जास्त पळू नको बरं का. ज्याला पळभर मारतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय. मी गेल्यावर सुद्धा माझी भूमिका ठाम राहिली पाहिजे. कोणीतरी म्हटलं पाहिजे का अमुक माणसाच्या माझ्या मस्तकावर हात होता आणि त्या मस्तकावर हात ठेवलेल्या माणसानं मला काहीतरी कृपाशीर्वाद केले म्हणून माझं हे कुटुंब माझा हा परिवार आज सुखानं समाधानानं जगतोय. हा प्रयत्न या महात्म्याचा आहे. तोच प्रयत्न आज आम्ही या ठिकाणी सच्चिदानंद श्रीपाद बाबा गेल्यानंतर गुरुवर्य बाबुराव बाबा बागडे असतील पिचल बाबा असतील अशी माणसं ती या ठिकाणी आपल्याला येतात ना बाबा. बाबा सुद्धा कुणाची आस बघितली नाही. एकटे जायचे चालता चालता एखाद्याला ज्ञान सांगायचे त्याला स्थिर करायचे आणि त्याच्यावर अनुग्रह करून त्याला ते ज्ञान अनादी काळाचं तत्व त्याला प्राप्त करून द्यायचे आणि त्याचं जीवन उज्ज्वल करायचं अशी कितीतरी माणसं घडवली बाबा. आज या महाराष्ट्रामध्ये जर श्रीपाद बाबांचं नुसतं जरी नाव जरी घेतलं तरी लोक थरथर कापतात बाबा थरथर कापतात. अर्थात त्यांची साधना बळकट होती. साधनेवर आवड होऊन चालता साधू होता. जगाला ज्ञान देणारा महात्मा होता. म्हणून जर आपल्याला महात्मा कोण महात्मा बाबा ज्याने आत्मा ओळखला त्याचं नाव महात्मा आहे. बाबा तुमच्याकडे आत्मरूपाने बघतात. तुम्ही किती श्रीमंत आहेत ते बघत नाही. तुमचा गाव किती छोटा आहे हे बघत नाही बरं का. ते सिटीमध्ये राहतात त्यांना इकडे खेड्यावर याची गरज नाही. म्हणून पळभर कवयला स्थिर राहता आलं पाहिजे. नागपूरच्या संघात माझा अनुभव आहे की बाबा रे पळभर देव जन्माला येणार आहे ना की क्षणभर सुद्धा त्या ठिकाणी तो थांबतो. अर्थात याचा अनुभव आहे राजा जनकाळ आहे. राजा जनक सुद्धा म्हणतो की माझ्या सीतामाईचं चांगलं व्हावं. राजा दशरथ सुद्धा म्हणतो माझ्या रामाचं चांगलं व्हावं. अर्थात परब्रह्म पूर्ण आले माझ्या घरी न मग त्या ठिकाणी परब्रह्म स्वरूपानं भगवंत माझ्या घरात येणार आहे. राजा दशरथाला माहिती झालं. पुन्हा झालं कामेची यज्ञ करा म्हणून वशिष्ठांना सांगितलं. पण त्याच्यासाठी तुम्ही शृंगी ऋषीला आणलं पाहिजे. तो अधिकार मला नाही. त्याच्याकडे गेलं पाहिजे त्याला आणलं पाहिजे. तो अधिकार त्याला आहे. आपण सर्वच आहोत मात्र आपल्याला सर्वांना अधिकार नाही. तो अधिकार कुणातरी एकट्या व्यक्तीला आहे. तो आपल्या मस्तकावर हात ठेवणार आहे. त्याच्याकडे आहे. म्हणून तुम्ही त्याच्याकडे जा आणि ते आल्यावर यज्ञ कामेशी करतील. यज्ञ नारायण प्रगट होईल. आणि शृंगी ऋषीला पाचारण केलेला
आहे. यज्ञ देवता त्या ठिकाणी नाम यज्ञ चालू राहिला आहे. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक समिधा टाकत असताना भगवंताचं नाम चिंतन केलं पाहिजे. यज्ञामध्ये समिधा टाकत असताना प्रत्येकाने नाम चिंतन केलं पाहिजे. यज्ञामध्ये समिधा टाकत असताना प्रत्येकाने नाम चिंतन केलं पाहिजे. नाम चिंतन करता 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 हा यज्ञ पेटला जातो. ज्ञान अग्नी लागला असेल बरं का. कशाला आपण म्हणतो ना शेवटी त्याला कशाचा अग्नी लागला बाबा. तुका म्हणे तो काय यादीसाठी केला होता शेवटचा दिवस. त्याचं शेवटचं त्याला काय आहे. हा काय तुका म्हणे. तुका म्हणे मुक्ती नवरी आज दिवस चारी खेळी मेळी. शेवटचं चरण आहे बाबा. काय आहे बाबा. आज तिचं काम झालं. नाणीली धुनीली गजस्कंदी मिरवली बरं का. तिचं सगळं मिरवणूक काढली जाते आणि मग तिला तुका म्हणे अग्नी तिला जातो. तो काय ते काय प्रमाण आहे बाबा. अग्नी तिला विठ्ठल तुकामध्ये रक्षा झाली आपोआप. उजळला दीप गुरु कृपे. मला हे प्रमाण शोधायचं होतं. तुकामध्ये रक्षा झाली आपोआप. उजळला दीप गुरु कृपे. गुरु कृपा झाली याची रक्षा झाली. उजळला दीप गुरु कृपे. इकडे जायचंय आपल्याला. विठ्ठल विठ्ठल हा अग्नि संस्कार तुमचा पूर्ण होण्यासाठी गुरु कृपा लागते बरं का. उजळलेला दीप आपला जर दीप जर उजळवायचा जर असेल तर गुरु कृपा पाहिजे. गुरु कृपेशिवाय नाही. कुलगुरु वशिष्ठ सांगेल बरं का. पहिले राजे महाराजे गुरुची कृपा असल्याशिवाय कुठलाही यज्ञ करत नव्हते. मूळ गुरु वशिष्ठ सांगेल लोकवाला राजा दशरथाला सांगितलं. राजा दशरथा आता अग्नि संस्कारामधून पयस नावाचं पात्र घेऊन अग्निदेवता आलेले आहे बरं का. बरोबर ना. अग्निदेवता पयस नावाचं ते पात्र आहे. प्रसाद घेऊन आले. तुझ्या राण्यांना दे तिघींना पण दे. तुला पुत्र कामेष्टी यज्ञ तुझा सफल झालेला आहे. कधी सफल झाला. राजा दशरथ जेव्हा यज्ञाला बसला. आता महत्वाचा प्रश्न तुम्हाला सांगतो. कधी तुझ्या 22 वर्षामध्ये विषय ऐकला नसेल ऐकून घ्या बरं का. कधी उद्या मी झगड मरण असेल नसेल सांगता येत नाही. मला जे समजतंय बरं का. जे जे आपणाशी ठावे इतरांशी सांगा. हे चुकीचं जरी असलं तर मला माफ करा. माझ्या पदरामध्ये द्या. मी घेऊन जाईल परत पुन्हा सुधार करून. आणि बाबांची कृपा आहे. त्यांचं दर्शन घेईल. बाबा माझं चुकलं हे मला समजावून सांगा. ही पात्रता आपली आहे. याच्या पलीकडे आपण पात्रतेचा नाही. तुम्हाला सांगतो पयस नावाचं जे प्रसाद आहे अग्निदेवता घेऊन आली. सांगितलं तुझ्या राण्यांना घेऊन जा. तुझ्या राण्यांना देऊन टाक. तिघी राण्यांना वाटून घेतलं. एकीला विलंब केला. गाडीच्या दडपाला आजीरून येतो परत हनुमंतरायाला जन्म घ्यावा लागायच्यासाठी. म्हणून प्रसाद दिला तो लगेच भक्षण केला पाहिजे बरं का. मागे पुढे नको. ते हनुमान जन्माचे पण राम जन्माचं सांगतो तुम्हाला. प्रभू रामचंद्र जन्माला येणार आहे. पैस पात्र घेऊन आले. प्रसाद तिन्ही राण्यांना दिला. किती राण्यांना दिला. राण्या कोणत्या कोणत्या बाबा. पहिली राणी कैकेयी. दुसरी राणी सुमित्रा. तिसरी राणी 22 वर्षामध्ये आपल्याला 3 राण्या कोणत्या राम जन्म सांगेल. नृप म्हणजे राजा. राजा राजा हस्ती करो
ना तुझ्या कांता. त्यांनी काय केलं आहे, प्रसाद भक्षण केलेलं आहे. तिघींनी प्रसाद भक्षण केलेलं आहे. तिघींना मुलं होतील, तिघींना मुलं होतील. मात्र ते मुलं कशी होणार आहेत, काय होणार आहे ते कोण सांगेल बाबा. परत आपल्याला गर्गमुनीकडे जावं लागेल, परत आपल्याला कोणातरी भृंगी ऋषीकडे जावं लागेल, तर परत कोणाला शृंगी ऋषीकडे जावं लागेल, कोणाला तरी वशिष्ठ ऋषीकडे जावं लागेल. ज्याप्रमाणे आपण ज्या गुरुकडे आपण गेलो, आपलं आत्मकल्याण होण्यासाठी आपण ज्या गुरुकडे गेलो त्या गुरुकडे ते ज्ञान आहे त्याच्याकडे जावं लागेल. म्हणून पुढे गुरु वशिष्ठ सांगेन रूपवरा आस्ती करो तर तुझ्या कांता, तू घरी जाऊन जा बरं का. धर्मशास्त्र आशे पुसावे डोळे. त्यांना विचारावं तुम्हाला कोणते डोळे झालेले आहेत. आपल्याला आपल्या बाबाने आपल्याला नामस्मरण दिलं बाबा, अनुग्रह दिला बरं का, अनुग्रह दिला आपल्याला, बोध बरं का, बोध केला का झाला बाबा. तुमच्याकडे कसं आहे बाबा, असू द्या. म्हणून तुम्हाला सांगतो अनुग्रह तिघांवर झाला. तर पहिल्या विचाराने केला राजा दशरथ. म्हटलं आता बरोबर आहे. मला सांगतात धर्मशास्त्र असे पुसावे डोळे. त्यांना कोणते डोळे लागले जाऊन विचारा. जसं बाबा आपल्याला सांगतात, भाऊ गेल्या वर्षी आलो होतं ना, आता कसं वाटतंय, डोळे लागलेत का नाही. बरोबर ना बाबा. बरोबर. मला सांगा या माणसाला डोळे लागतच नव्हते, म्हणून कसं तरी तयार केलं. रात्रभर बसलो बरं का, रात्रभर बसलो. शेवटी कधीतरी बाबा अंकार दिवशी घनदाट बरं का, पहाटेच्या टायमाला कधीतरी पहाट फुटली बरं का. महाता भक्ती तेव्हा त्यांना सांगितलं तरी असं आहे की विशेष प्रयोजन समजण्यासाठी एवढा वेळ घालवायला लागतो. ते भाग्य उदयाला यावं लागतं. जर भाग्याच्या उदयाला झालं तर लगेच कळतं, जर नाही झालं तर रात्रही गेली तरी कळत नाही बरं का. कधी कधी आपल्या अक्कल गुडघ्यात असते, कळत नाही. म्हणून आपल्याला अंतर ज्ञानाला बघायचं की बाबा तुझ्या कांताकडे जो आहे त्यांना जाऊन विचार. तेव्हा काही काही आपले डोळे सांगायला लागले. काही काही कोण, काही काही कोण, काही 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 कोण. येरी मला आईशे वाटत असे, काही काही काय म्हणायला लागली. येरी म्हणे आईशे वाटत असे जीवा, येरी म्हणे आईशे वाटत असे जीवा, माझ्या जीवाला असं वाटतंय. काही काही काय म्हणाले, येरी म्हणे आईशे वाटत असे जीवा. नामदेव राय म्हणतात, नामदेव राय म्हणतात ते बैसरी असे पापिनी. काही केला काय म्हणते माहिती का, बरोबर आहे ना, पापिनी म्हटलेलं आहे. नंतर तिला सांगितलं अशी आहे म्हणून. कधी मंत्रेनं कानामध्ये विष पेरलं. हे जे गोडीचे बाबा येतात ना, हे चांगलं नाही. कानात विष पेरलेलं बाबा सर्वांग नासवतंय बरं का, सर्वांग. एक वेळ विष पेरलेलं डॉक्टरकडे गेलं ना आपण तर ते विष उतरत, मात्र कानात पेरलेलं विष कधी उतरत त्याला खराब करून टाकतं, त्याची जिंदगी खराब करून टाकते. त्याला एकदा सांगितलं ना हे गोडीच्या बाबांचं ऐकायचं नाही. तुमचं वाटुला झालं म्हणून समजा. विठ्ठल आम्हाला काय कुणाचं काय करायचं नाही. माझा मार्ग माझा बरोबर आहे ना, माझा जन्म मला उद्धाराचा मार्ग त्यांनी सांगितला ना मला. माझं काही हिरावून नाही, माझ्याकडे लाख रुपये मागितले तर नाही. अरे फुकट वाटलेलं ज्ञान आहे ते ब्रह्मज्ञान आहे. ब्रह्मज्ञानाचा साकार जीवनामध्ये घालवण्यासाठी ते दिलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी येरी म्हणे आईशे वाटत असे जीवा, म्हणजे काही काही हा जीव आहे. कोण आहे, काही काही जीव आहे. जीव दशा ज्याची मावळलेली नाही बाबा, जीव दशा ज्याची मावळली नाही त्याचं कामच नाही परमार्थ करणे. परमार्थ करणे, भगवंताची प्राप्ती करणे, ज्याची जीव दशा मावळली नाही तिला राम कधी करणार.
बरं का, तिला अशाच कैकईला कैकई शिकवणारे असतात म्हणून तिचं नाव कैकई. बाबा धुरी माझा देश बरं का. आणि शकून सांगावया आले कलियुगात. या कलियुगामध्ये शकून सांगायला आली, लोकांना घाबरायला आली. सगुण गुण माया, सगुण गुण माया. ही मायेचा अवलंब माजवते आणि चांगल्या मार्गाला लागलेल्या माणसाला सुद्धा बाद करते, कानात विष पेते. मंथरा आली काही गेल्या सांगितलं, अगं तुला राम खूप आवडत होता. पहिल्यापासून म्हणायची माझ्या भरतापेक्षा राम मला जास्त आवडतो, भरतापेक्षा राम मला जास्त आवडतो. अगं वेळी रामाला जर राज्य जर मिळालं तर तुझा भरत त्याची सेवा करेल. मग आजही ते चालू रामायणा. जर वडील भावाच्या हातामध्ये जर गेलं ना, आज तुमचं कल्याण होणार नाही. आताच वायदा निघा म्हातारी आहे त्यावरच, बरोबर का बाबा. म्हणजे हे निष्क्रिय जात आहे. म्हणून आजच तुम्हाला सांगते वेगळं निघा, संसार करून टाकी ते बघा. मला जास्त दाखवल्या तुमचं कामच केल्याशिवाय राहणार नाही. पण माझा रेट आहे 40,000 रुपये. 40,000 रुपये. 40,000 रुपये असतील तर तारीख घ्यायची, नाही तर आज कुठे घ्यायचे. तुम्हाला सांगतो, अरे तुम्हाला चाटा चुटा मारून लोक जातात, त्याचे तुम्ही खिशे भरता. आज मग त्या करणारा माणूस फुकट तुमच्या गावात बोलत तर किती पैसे द्यायला जातात. ते ज्ञान तुम्हाला प्रकट करून दाखवतात. माझे श्रीपाद बाबा, रामदास बाबा, बाबूराव बाबा, या ठिकाणी किशोर बाबा आहेत. अशी मोठमोठी माणसं येतात. तुम्हाला चुरीपर्यंत ज्ञान 1-2 तासाचं कीर्तन करत नाही तर 24 तास राहून 36 तास राहून तुम्हाला समज देतात. अर्थात हे जीवन कशासाठी आहे, बर्बाद करू नका. जर बर्बाद जर कराल तर आपल्यासारखा पापी कोणी नाही. नामासी मुख मग हेरी म्हणे असे वाटत असे जीवा. असं वाटतंय का कनिष्ठाला राज्य द्यावं, माझ्या भरताला राज्यावर बसवावं आणि वरिष्ठानं कुठं जावं, वनवासाला जावं. 14 वर्ष वनवास. म्हणून सांगेल ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा. ज्येष्ठ म्हणजे श्री रामप्रभू. ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा, न यावा समाचार त्यांचा मन. त्याचा समाचार नाही. म्हणजे माझ्या भरतानं राज्य केलं पाहिजे. माझ्या भरतानं राज्य करणं म्हणजे ती कैकई आहे. आणि मग राजाला दुःख झालं, राजा भरायला लागले. कैकई घालू नको
माझा गुरुनं विश्वास दिला होता, परब्रह्म पूर्ण आले तुझ्या घरी, नकळे अंतरे नृपाची. हा शब्द खरा असून खोटा ठरतो की काय? परब्रह्म स्वरूप बसलेला आमचा या माझ्या राजवाड्यात जन्माला येणार आहेत. आणि काही न काय सांगितलं, माझे राहिलेले दोन माझे मागे राहिलेले जे वचन दिलं होतं की 2 वर तुला मी देईन, मात्र तिने राखून ठेवले होते की एका वरानं भरतानं राज्य करावं आणि एका वरानं प्रभू रामचंद्रानं वनवासाला जावं. आणि या वेळेला मंत्रीला सांगितलं, अगं तुझे 2 वर मागून घेते आणि आता ही संधी सोडू नको. असे बरेच लोक आहेत बाबा या जन्माला आले बरं का, लोकांचं कल्याण व्हावं आणि माझं चांगलं व्हावं अशी प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक भावामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये माणसं आहे. म्हणून परमार्थामध्ये सुद्धा माझं कल्याण व्हावं, मलाच गुरु म्हणावं अशी लोक बरीच आहेत राजांनो. मात्र तो फक्त त्याची हाव कशाची असते, मला तुझे पैसा मिळेल का? अरे या ठिकाणी या संप्रदायामध्ये बाबा ब्रह्मात्री दत्त नारायण लक्ष्मण बर्वे सत्यानंद शांतामाई बंडोबाबा केळबाबा सत्यानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा निकट बाबुराव बाबा जर कुणाकडे जर पैसे जर मागितले असतील, अशी जर कुठे जर नोंद जर असेल तर एवढे लाख रुपये दे, तुला मी नाम देतो. नाही लोक सांगतात जर पैसे जर मागितले असते तर कितीतरी आवाच्या सवा संपत्ती जमा केली असती बाबा. या ठिकाणी जप तप साधन कुछ नाही लगता, खर्च नाही गचरी, जोरे भैया राम गोविंद हरी. कोणतं नामचिंतन घ्यायचं असेल तर जप तप साधन कुछ नाही लगता, खर्च नाही गचरी, भजोरे भैया गोविंद राम हरी. भगवंताचं नाम जर घेतलं तर बघा कोटी कोटी यज्ञ ऐसा ज्यांचा नेम, एक हरी नाम जपता करे. भगवंताचं नामचिंतन, एका नामचिंतनानं तुमचं उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. सांगायचं असं आहे की असं मागणं मागावं की प्रभू रामचंद्र बरं का त्याला ओळखलं पाहिजे. कैकेयीला प्रभू रामचंद्र ओळखता आले नाही, म्हणून तिनं काय केलं बाबा, वनवासाला धाडायला सांगितलं. ठीक आहे, राजा दुःखी झाला, राजा तिथून उठला आणि सुमित्रेच्या तिथे गेला. काही आहे जीवदशा, जीवाला कधी देव कळत नाही, जीवाला कधी देव कळत नाही, जीवाला कधी देव कळत. जर जीवाला देव कळाला असता तर जीवाचा शिव झाला असता. तुम्हाला सांगतोय फक्त 10 मिनिटं बाकी राहिलेली आहे. 10 मिनिटामध्ये 12 वाजता आपण फुलं उधळलीच पाहिजे. या निमित्तानं आपल्याकडे 10 मिनिट शिल्लक आहे. 10 मिनिटामध्ये आपण सर्व असं व्यवस्थित बसा. भगवंत आपल्या जवळ आपल्या गावामध्ये येणार आहे, त्याचा जन्म होणार आहे असं गृहीत धरून आपण आपल्या जीवनाला उजाळा द्या की भगवंता ये रामा ये मला दर्शन द्या. काही धारू नको वनिरा राम विना मद चैन पडेना, काही सुचेना राम काही दारू नको वनिरा. अरे श्रावण बाळाच्या आईवडिलांनी मला जो शाप दिला तो काय करतो की काय, राजा दशरथ राजा रडला धाई धाई, अडकला धाई धाई, शिवाला तो श्रावण बाळ आया हात तो पडला धावून आणि राजाला श्रावण बाळाच्या आई वडिलांनी दिलेला जो आशीर्वाद आहे, दिलेला जो शाप आहे तो आठवला. श्रावण वधाचे आज अजून चुकले नाही, मला परत घाला येतो की काय. माझ्या घरी तर वशिष्ठांनी सांगितलं, भृगु ऋषीने सांगितलं, शृंगी ऋषीने सांगितले तुझ्या घरी राजा परब्रह्म स्वरूप भगवान जन्माला येणार आहे. आणि हा शाप मला हिचं जर खरं मारायला जावं तर परब्रह्म स्वरूप भगवंताला मी वरात पाठवलं. हे लोक मी भोगणार कधी, तर राजाला सांगितलं गेलं बरोबर वशिष्ठानं तू यज्ञ असा तसा केलेला नाही राजा. ज्या वेळेस तू यज्ञाला बसला कामेशची यज्ञ पूर्ण करायच्या वेळेमध्ये अर्धा पाय तुझा त्या यज्ञामध्ये गेला होता. कुठे गेला होता बाबा,
यज्ञ करत असता यज्ञामध्ये पेटत्या यज्ञामध्ये हत्तीच्या सोनेवरी धार चालू होती. राजा दशरथाचा पाय त्या यज्ञामध्ये गेला होता. आता पाय राजा दशरथाचा जळून गेला तरी राजा यज्ञ सोडत नव्हता. आणि एवढा मोठा तो यज्ञ केलेला आहे, नामचिंतन केलेला आहे, परब्रह्म स्वरूप भगवंत जाऊ दे वनामध्ये मात्र हृदयातला राम जाणार नाही. ज्ञानोपराया सांगतात तैसा हृदयामध्ये रामो असता तर भ्रांती पकड सोडल्याशिवाय तुला कळणार नाही. जर या ठिकाणी काही काही जीव आहे तर मग जीव अधिक शिव आपल्याला पुढे जायचं. सुमित्राच्या मंदिरामध्ये विचारला सुमित्रा तुझे डोळे सांग, तुझे डोळे काय. राजा दुःखद अंतकरणाने गेला. मात्र राजा त्या ठिकाणी राणी गंध अक्षराने फुलं वेचून आणि त्या ठिकाणी हार टाकलेला आहे, यज्ञ करत आहे. चांगल्या प्रकारे भगवंत येणार या ठिकाणी माझ्या हृदयामध्ये कोणीतरी जन्माला येणार आहे असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पूजा अर्चा चालली आहे. राजा मागचं दुःख विसरला. त्या ठिकाणी सुमित्रा त्या ठिकाणी सुमित्रेला विचारलं बरं का, तिला विचारलं की तुझे डोळे सांग. प्राणनाथा म्हणजे प्राणनाथा ऐसे वाटत असे जीवा. ही काय लागेल प्राणनाथा ऐसे वाटत असे जीवा. वडिलांची सेवा सतत करीन म्हणाले. जो ज्येष्ठ आहे ज्येष्ठाची सेवा म्हणजे वडिलांची सेवा माझ्याकडून व्हावी. सेवा व्हावी, वडिलांची सेवा व्हावी. तिने सांगितलं वडील जो आहे त्याला वनामध्ये पाठवा म्हणजे हे जीव आहे. आणि ही म्हणजे वडिलांची सेवा माझ्याकडून व्हावी. अर्थात राजा राम जरी वनामध्ये गेले, कुठे गेले, प्रभू रामचंद्र जरी वनामध्ये गेले तरी या ठिकाणी त्यांची सेवा करण्यासाठी मी त्या ठिकाणी गेले पाहिजे. असे डोळे कोणाला लागले, सुमित्रेला लागले. सुमित्रेला लागल्यावर त्या ठिकाणी ती सांगायला लागली आता ही जीवही नाही बरं का, ही जीव नाही, जीव अधिक शिव आहे. लक्ष्मण जन्माला येणार. लक्ष्मणानं काय काम करावं, राम झाले वाटे लक्ष्मण झाली काटे ऐसे बंधू नाही कोठे संसारात. रामाला वाटेला चालावं, लक्ष्मणाला झाडे काटावे आणि त्याला रस्ता बनवून द्यावा. म्हणजे ज्येष्ठाची सेवा करावी. ज्येष्ठाची म्हणजे हिला रामही कळाला होता, लक्ष्मणही कळाला होता. म्हणजे अर्थात ही जीवही आहे, जीवदशा मावळली आणि शिवदशा हिला प्राप्त झाली. कुणाला, सुमित्रेला. लक्षात घ्या, एका ठिकाणी जीवदशा आहे अर्थात काही काही आहे, जीवदशा आहे म्हणजे तिच्याकडे तम भावना आहे. काय आहे बाबा, विषय महत्वाचा आहे. परत माझ्याकडे हे येईल का नाही, जेव्हा बुद्धिभ्रष्ट होईल तेव्हा सांगता येत नाही बरं का. जोपर्यंत आपण चालावर आहोत तोपर्यंत सांगता येते, बाकी नंतर नाही बरं का. तिला सांगितलं काही काही आहे हिच्यामध्ये तम अवस्था आहे, हिच्यामध्ये जीव अवस्था आहे. आता या ठिकाणी सुमित्र आहे, हिच्याकडे जीव आहे, शिव आहे. आता शेषशाही नारायण लक्ष्मण आहे. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र जगाचा पालन करत आहे. दोघांचं भजन करी महादेव आहे रामपूजी याचा महत्व आहे. म्हणून या ठिकाणी जीव आणि भाव दोन्ही जसे आहेत. आता तिच्याकडे रज भावना आहे. म्हणून आपण कल्पना करू नका, काही करू नका. प्रभू रामचंद्र आपल्याला जन्माला घडायचे. नामदेवराय सांगतात बाबा रे या ठिकाणी कैकीला सांगितलं, सुमित्रेला सांगितलं. अर्थात जीव शिव भावना आहे, तिच्याकडे दोन्ही आहेत. तिच्याकडे रज भावना आहे, तर भावना गेली, रज भावना निर्माण झाली. आता कोणाकडे गेला बाबा, नंतर सती कोणाकडे गेला, कोण शिल्लक राहिले आता, कोण शिल्लक राहिले आता, कौशल्य माता म्हणून या दोघींकडे जी भावना आहे. आता हिच्याकडे कोणती भावना आहे, अनिळे धनुष्य
लंकेच्या मारीन रावणा लंका विभीषणा देनवी हिला कोणत्या वेळ लागले लंका विभीषणा देनवी अर्थात भगवंत सांगतात या ठिकाणी नामदेवराय सांगतात आपण ज्याप्रमाणे माध्यानाशी दिनकर पळ भर होईल स्थिर धन्य धन्य माझा वंश ज्याच्या वंशी येणार आहे नारायण बर का कोण येणार आहे नारायण येणार आहे म्हणून नामदेवराय म्हणतात नाही कौशल्य श्रीमान जरती कौशल्याचे द्वारे काय नाही कौशल्य सेवाना गरबी हृदयात असे भक्तांचा तिच्या हृदयात कोण आहे भक्तांचा कैवारी हृदयात असे भक्तांचा कैवारी ते कैसे मुनी देह भावा तिचा देह भाव गेला देव कैवारी आहे अर्थात जी कौशल्याची अवस्था आहे कौशल्याची अवस्था अशी सांगते हृदयात माझे असे भक्तांचा कैवारी तिच्या हृदयामध्ये राम आहे तिच्या हृदयामध्ये राम आहे ती कौशल्य आहे कौशल्यकर जाऊ नका हीच कौशल्य आहे तुम्ही बसलात ना सर्व कौशल्य आहात ज्याच्या हृदयामध्ये राम आहे ती कौशल्य आहे हृदयात असे भक्तांचा कैवारी तेथे कैसी वृत्ती आहे बाबा तिची जर उन्मनी अवस्था असेल तर ती कैकई आहे ती कोण आहे बाबा कौशल्य आहे तेथे कैसी उरी जे बाबा महाराज या चरणातून आपल्याला असं स्पष्ट सांगतात की या अवस्थेवर कौशल्य होती म्हणून राम जन्माला आले जर या अवस्थेमध्ये जर तुम्ही ते भावावर जर असाल तर तुमच्याकडे कधीच राम राहणार नाही विजयी अवस्थेमध्ये जावं लागेल विजयी अवस्थेमध्ये जावं लागेल आता नामचिंतन करून जी विजयी अवस्थेमध्ये जाते ती कौशल्य म्हणून संबोधली जाते आणि जर विजय अवस्थेमध्ये जात नसेल ना तर रामच नाही बाबाच्या भाषेत जर सांगायचं असलं ना अरे जा बाबा आमच्या कधी कधी आपल्याला म्हणतात जा विजय अवस्था नाही ना रामच नाही पैसा देवामध्ये राम सांगायचा अधिकार सुद्धा नाही
संसारदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम. जे आरामाला बसले ना त्याच्याकडे राम राहत नाही. हिंदी अवस्थेमध्ये केलं पाहिजे. राम राज्य आरामाचं नाही बाबा. राम राज्य हरामाचं नाही बाबा. राम राज्य आहे साधनेचं आहे. सारखं वरतून दाखवी आणि रे धनुष्या मारिन रावणा लंका विभीषणा देवी कौशल्या नाचत होती. अर्थात ती स्वतः रामरूपधारी कौशल्या माऊली हो. अजून किती मला सांगू. रामरूपधारी कौशल्या माऊली आणि काय सांगतात. रामरूपधारी ती कौशल्या आहे म्हणून अयोनी संभव नो हे काही श्रेणी. आता घे चरण म्हणताना सर्वांनी पुढे का बाबा तुम्ही पालखीजवळ जा. तुम्ही पालखीजवळ जा. बघा हार आणले का काय कपडे तू जायचं कुंडली
ज्ञानराज माऊली